टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात संत सखाराम महाराजांच्या आषाढी पायीवारीने गुरुवारी पिशोर येथून चिखलठाणकडे प्रस्थान केले. दुपारी 11 वाजता निघालेली ही दिंडी भारंबा तांडा, जैतखेडा आणि वडाळी मार्गे 23 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करून चिखलठाण येथे मुक्कामी पोहोचणार आहे. या दिंडीत सुमारे 350 वारकरी उत्साहाने सहभागी झाले असून संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला आहे. वारीच्या मार्गावर गावकऱ्यांकडून वारकऱ्यांचे जंगी स्वागत केले जात असून ठिकठिकाणी अल्पोपहार आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. संत सखाराम महाराज संस्थांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा पंढरपूरचा प्रवास सुरू आहे. अमळनेर शहरात मोकाट गुरे फिरण्याचे प्रमाण वाढत असल्याने पालिकेने मोकाट गुरे जमा करण्याची कारवाई सुरू केली आहे. शहरात मोकाट गुरे जागोजागी फिरत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ लागला होता. रस्त्यात झुंडीने गुरे बसल्याने वाहतुकीला अडथळा किंवा किरकोळ अपघात होत होते. भाजी बाजारात नागरिकांच्या मोटरसायकलला लावलेल्या पिशव्यांमधील भाजीपाला खाणे, नागरिकांच्या कंपाऊंडमध्ये घुसून झाडे खाणे, बाहेर वाळत टाकलेले धान्य खाद्यपदार्थ खाऊन जाणे यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी मोकाट गुरांवर कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले असून अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, जितेंद्र चावरिया, सुनील संगेले, विशाल सपकाळे, चंदू भिराडे, राज रामराजे, दर्शन भिराडे, अविनाश भिराडे या कर्मचाऱ्यांनी मोकाट गुरे वाहनात भरून गोशाळेत जमा करणे सुरू केले आहे. मोकाट गुरांना गोशाळेत जमा केल्यानंतर तेथे त्यांना चारा पाणी केला जाईल. मात्र गुरे मालकांना गुरे परत हवी असल्यास जितके दिवस गुरांचे पालन पोषण केले जाईल तितके दिवसांचा खर्च गोशाळेला दिला जाईल आणि नगरपालिकेचा वेगळा 500 रुपये दंड आकारला जाईल. गुरे मालकांनी आपापली गुरे घरी अथवा गोठ्यात बांधून ठेवावीत. रस्त्यावर गुरे फिरताना आढळल्यास गुरे जमा केली जातील. विनाकारण भुर्दंड भरण्यापेक्षा सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही म्हणून शिस्तीचे पालन करावे असे आवाहन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे. पारोळा तालुक्यातील रत्नपिंपरी येथील यशवंत किसान माध्यमिक विद्यालयातील बनावट शिक्षक नियुक्ती आणि शालार्थ ID घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक M.N. पाटील यांनी केली आहे. या प्रकरणी त्यांनी शिक्षण आयुक्त, उपसंचालक आणि SITकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे की त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर संस्थेत वाद सुरू असतानाही त्यांच्याच कार्यकाळातील मागची तारीख दाखवून धर्मेंद्र राजेंद्र शिंपी यांची शिक्षण सेवक म्हणून बोगस नियुक्ती करण्यात आली. तसेच बनावट शालार्थ ID तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आली. यानंतरचे मुख्याध्यापक B.B. बधने यांच्या काळातही सदर शिक्षक कार्यरत नव्हता. या सर्व बनावट प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. मुंदडा नगरीत राहणारे प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर भिका महाजन यांचे सुपुत्र परीक्षित महाजन यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अमळनेरचे नाव उंचावले आहे. भारतीय विज्ञान संस्थान बेंगलोर येथे MS रिसर्च करणाऱ्या परीक्षित यांची इटलीतील मिलान येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परीक्षेसाठी निवड झाली होती. या परिषदेत त्यांनी कॉम्पिटिशन फ्लुइड डायनॅमिक्स या विषयावर यशस्वी सादरीकरण केले. या जागतिक परिषदेत भारतामधून केवळ 3 विद्यार्थ्यांना संधी मिळाली होती. परीक्षित यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात डेंग्यू, मलेरिया आणि हिवतापासारख्या आजारांना पायबंद घालण्यासाठी अमळनेर नगरपालिकेतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात डास आणि कीटकांची उत्पत्ती रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या मोहिमेत शहरातील सखल भागातील डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले. तसेच ॲबेट आणि ऑइल बॉलचा वापर करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण 14 पथके आणि 43 आशा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. प्रभाग 8 मध्ये नगरसेविका अपूर्वा पाटील यांनी स्वतः फिरून ऑइल बॉल सोडले. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालिकेने हे पाऊल उचलले आहे. अमळनेर तालुक्यात जून 2026च्या सर्वेक्षणात 37 बालके तीव्र कुपोषित म्हणजे तर 214 बालके मध्यम कुपोषित आढळल्याने खळबळ उडाली आहे.
तालुक्याला कुपोषणमुक्त करण्यासाठी आता महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे. अंगणवाडी आणि आशा सेविकांमार्फत तालुक्यातील बालकांचे नियमित वजन, उंची आणि आरोग्य तपासणी केली जात आहे. तीव्र कुपोषित बालकांना तातडीने पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करून त्यांच्यावर उपचार व विशेष पोषण आहार दिला जात आहे. कुपोषित बालकांच्या आरोग्यावर आमचे बारीक लक्ष आहे. तीव्र कुपोषित बालकांना तातडीने उपचार दिले जात असून पालकांमध्येही जनजागृती केली जात आहे. संपूर्ण यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी प्रमिला पाटील यांनी बोलताना सांगितलं. दरम्यान बालकांच्या सदृढ आरोग्यासाठी प्रशासनाने आता थेट घरोघरी भेटी देण्यास सुरुवात केली आहे. ब्युरो रिपोर्ट, अमळनेर 7 न्यूज. अमळनेर तालुक्यात यंदा मान्सूनने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे तालुक्यात खरीप पेरण्यांनी चांगलाच वेग घेतला आहे. आतापर्यंत तालुक्यातील तब्बल 48,410 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड पूर्ण झाली असून यामध्ये कपाशी आणि मका पिकांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अमळनेर तालुक्यात आतापर्यंत 141.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सुरुवातीला पावसाने थोडी उघडीप दिली असली तरी गेल्या काही दिवसांतील दमदार पावसामुळे जमिनीत चांगला ओलावा निर्माण झाला आणि रखडलेल्या पेरण्यांना वेग आला. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार तालुक्यात सर्वाधिक 34,086 हेक्टरवर कपाशीची तर 12,056 हेक्टरवर मक्याची लागवड झाली आहे. याशिवाय भुईमूग, तूर, बाजरी आणि सोयाबीनचीही पेरणी करण्यात आली आहे. सध्या शेतात पिकांची उगवण सुरू झाली असून शेतकरी आता खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रणाच्या कामात व्यस्त झाला आहे. पावसात आता जास्त खंड पडू नये अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. दरम्यान कृषी विभागाने हवामानाचा अंदाज घेऊनच पुढील कामे करावीत आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच कीड नियंत्रण करावे असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.